श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, जर हा संदेश तुझ्यासमोर अगदी योग्य वेळी आला असेल तर क्षणभर सर्व कामं बाजूला ठेव आणि शांतपणे बस. डोळे मीट, एक खोल श्वास घे आणि मन माझ्या शब्दांकडे लाव. कदाचित तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. कित्येक रात्री तू काळजीत जागून काढल्यात. कितीतरी वेळा तू मनात म्हणालास, स्वामी माझंही कधी ऐकणार? आज मी तुला एवढंच सांगू इच्छितो, निराश होऊ नकोस. श्रद्धा आणि संयमाने चालत राहिलास तर पुढील काही दिवस तुझ्यासाठी आशा, धैर्य आणि नव्या संधी घेऊन येऊ शकतात. हा संदेश केवळ ऐकू नकोस, तो मनात उतरव. आणि जर तुझा स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिही, श्री स्वामी समर्थ. तुझी ती श्रद्धा अनेकांना प्रेरणा देईल. बाळा, मी तुझ्या प्रत्येक अश्रूकडे पाहिले. तू बाहेरून कितीही हसत असलास तरी तुझ्या मनात किती वेदना दडल्यात हे मला ठाऊक आहे. प्रत्येक संकटाने तुला थकवलं, पण प्रत्येक संकटाने तुला अधिक मजबूतही केलं. आज मी तुला भविष्याची खात्री देण्यासाठी नाही तर आशा जागवण्यासाठी बोलतोय. कारण श्रद्धा, चांगलं कर्म आणि संयम यांचा मार्ग माणसाला पुढे नेत असतो. पुढील काही दिवस स्वतःमध्ये काही छोटे बदल करून पहा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम देवाचं स्मरण कर. घरातील मोठ्यांचा आदर कर. रागाऐवजी शांततेची निवड कर. गरजूंना शक्य ती मदत कर. हे छोटे वाटणारे बदल मनात मोठा प्रकाश निर्माण करतात. बाळा, अनेकदा तुला वाटतं की तुझं नशीब तुझ्या विरुद्ध आहे. पण प्रत्येक ऋतू बदलतो, प्रत्येक रात्र संपते आणि प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. म्हणून स्वतःबद्दलची आशा कधीही सोडू नकोस. लक्षात ठेव, अडचणी कायमस्वरूपी नसतात. त्या आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. काही वेळा उत्तर लगेच मिळत नाही, पण प्रयत्न व्यर्थ जात नाही. आज मी तुला एक संकल्प करायला सांगतो. मनात म्हण, मी भीतीपेक्षा श्रद्धा निवडेन, निराशेपेक्षा आशा निवडेन, द्वेषापेक्षा प्रेम निवडेन. हा संकल्प रोज सकाळी आणि रात्री एकदा आठव. जीवनातील संघर्ष. कितीतरी वेळा तू इतरांसाठी जगलास, स्वतःच्या आनंदाचा त्याग केलास. घरासाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी, आईवडिलांसाठी तू शांतपणे संघर्ष केला. पण त्या संघर्षाचं कौतुक फार कमी लोकांनी केलं. त्यामुळे मनात प्रश्न निर्माण झाला, माझ्या वाट्याला आनंद कधी येईल? बाळा, हा प्रश्न प्रत्येक माणूस कधीतरी विचारतो. पण आनंद नेहमी मोठ्या चमत्कारातूनच येतो असं नाही. कधी एखादा चांगला निर्णय, कधी एखादी नवीन संधी, कधी एखाद्या व्यक्तीचा आधार, कधी मनातील शांतता, हेही आनंदाचंच रूप असतं. म्हणून पुढील दिवसांकडे भीतीने नाही तर आशेने पहा. श्रद्धेची शक्ती. श्रद्धा म्हणजे डोळे बंद करून बसणं नव्हे. श्रद्धा म्हणजे प्रयत्न करत राहणं आणि योग्य वेळेची शांतपणे वाट पाहणं. तू प्रयत्न कर, स्वतःला सुधार, मन स्वच्छ ठेव, चांगले विचार कर आणि जे तुझ्या हातात नाही ते ईश्वरावर सोपव. हेच खरं अध्यात्म आहे. मनापासून म्हण, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनातील भीती दूर करा. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य द्या. माझ्या कुटुंबाला सुख, आरोग्य आणि शांतता द्या. ही प्रार्थना
रोज काही क्षण मनापासून कर. बाळा, जर या संदेशातील एखादा शब्दही तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिही. तुझी ती श्रद्धा पाहून इतरांच्याही मनात सकारात्मकता जागी होईल. आणि हा संदेश ज्यांना धीराची गरज आहे अशा आपल्या प्रिय व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचव. आता मन शांत ठेव, कारण पुढील भागात मी तुला सांगणार आहे भीती, नकारात्मक विचार आणि निराशेच्या अंधारातून मनाला बाहेर काढण्यासाठी कोणते आध्यात्मिक आणि व्यावहारिक मार्ग उपयोगी पडू शकतात आणि पुढील दिवसांकडे नव्या विश्वासाने कसं पाहावं. शांतपणे ऐकत राहा. मी तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता तुझं मन शांत झालं असेल. माझ्या प्रत्येक शब्दाकडे श्रद्धेने लक्ष दे, कारण आज मी तुला भीती देण्यासाठी नाही तर धैर्य देण्यासाठी बोलतोय. तू अनेक वेळा मनात विचार करतोस, स्वामी, मी इतकी पूजा करतो, इतकी प्रार्थना करतो, तरी माझ्या जीवनात अडचणी का येतात? बाळा, लक्षात ठेव, अडचणी म्हणजे शिक्षा नसतात. त्या तुला अधिक सक्षम बनवणारे धडे असतात. ज्या झाडाला मोठं व्हायचं असतं त्याची मुळं आधी खोलवर जातात. त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातील संघर्ष तुझा पाया मजबूत करतोय. आजपासून पुढील काही दिवस स्वतःला दोष देणं थांबव. भूतकाळातील चुका पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला शिक्षा करू नकोस. जे घडून गेलं ते बदलता येत नाही, पण आजचा निर्णय उद्याचा दिवस बदलू शकतो. बाळा, मनात सतत भीती ठेवली तर योग्य संधी समोर आली तरी ती दिसत नाही. म्हणून प्रत्येक सकाळी स्वतःला सांग, मी शांत आहे, मी धैर्यवान आहे, मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. हे शब्द तुझ्या मनात नवी शक्ती निर्माण करतील. कधी कधी तुला वाटतं की सर्वजण पुढे जातात आणि फक्त मीच मागे राहिलोय. पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. दुसऱ्याशी स्वतःची तुलना करणं म्हणजे स्वतःच्या आनंदावर पडदा टाकणं. तुझा मार्ग तुझ्यासाठी वेगळा आहे. आज मी तुला एक गोष्ट सांगतो. एका शेतकऱ्याने 2 बिया पेरल्या. पहिली बी पटकन उगवली, दुसरी मात्र अनेक दिवस जमिनीतच राहिली. लोकांनी म्हटलं, ही बी वाया गेली. पण काही दिवसांनी दुसऱ्या बीपासून उगवलेलं झाड अधिक मजबूत झालं, कारण त्याने आधी मुळे खोलवर रुजवली होती. बाळा, तुझ्या आयुष्याचंही तसंच आहे. जर तुला वाटत असेल की अजूनही तुझ्या आयुष्यात हवा तसा बदल झाला नाहीये, तर याचा अर्थ सर्व काही संपलं असं नाही. कदाचित तुझी तयारी अजून सुरू आहे. म्हणूनच आज मी तुला सांगतो, स्वतःवर विश्वास ठेव. लहान लहान चांगल्या सवयी लाव. वेळेचा आदर कर, शब्दांचा आदर कर, नात्यांचा आदर कर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मनाचा आदर कर. जर या क्षणी तू माझे शब्द मनापासून ऐकत असशील तर कमेंटमध्ये प्रेमाने लिही, श्री स्वामी समर्थ. तुझी श्रद्धा तुझ्या मनाला आणखी स्थिर करेल. बाळा, जीवनात काही लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. काही लोक तुझी थट्टा करतील, काही लोक तुझ्या यशाने अस्वस्थ होतील, पण त्यांच्यामुळे तुझा मार्ग बदलू नकोस. झाडावर दगड तेव्हाच मारले जातात जेव्हा त्या झाडाला फळं लागलेली असतात. तू फक्त प्रामाणिकपणे तुझं काम करत राहा. राग कमी कर, संयम वाढव, मनात कृतज्ञता ठेव. घरातील माणसांशी प्रेमाने बोल, आईवडिलांचा आशीर्वाद घे. ज्यांच्याशी गैरसमज झाला असेल त्यांच्याशी संवाद साध. हीच खरी साधना आहे. बाळा, लक्षात ठेव, प्रार्थना तेव्हाच प्रभावी होते जेव्हा ती चांगल्या कृतींसोबत जोडली जाते. म्हणून आजपासून एक चांगलं काम रोज कर. एखाद्याला मदत कर,
एखाद्याला धीर दे, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आण. तिथेच ईश्वराचा खरा वास असतो. आता पुढील भागात मी तुला सांगणार आहे की मनातील नकारात्मक विचार कसे कमी करायचे, श्रद्धा कशी टिकवायची आणि कठीण काळात स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत कसं ठेवायचं. शांतपणे ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता मी तुला मनातील त्या गोष्टी सांगणार आहे ज्या तू कोणालाही सांगत नाहीस. दिवस भरभरून जातो, लोकांमध्ये तू हसत राहतोस, पण रात्री उशीवर डोकं ठेवताच मनातील चिंता पुन्हा जागी होते. भविष्याची काळजी, घराची जबाबदारी, पैशाची चिंता, नात्यांमधील ताण आणि स्वतःबद्दल निर्माण झालेला संशय, हे सर्व मिळून तुझ्या मनाला थकवतात. पण बाळा, लक्षात ठेव, मन थकलं म्हणून जीवन संपत नाही. जसा सूर्य मावळतो म्हणून जग अंधारात कायमचं राहत नाही, तसंच संकट आलं म्हणून सुख कायमचं निघून जात नाही. आज मी तुला एक गोष्ट समजावून सांगतो. जीवनात प्रत्येक माणसाला 2 आवाज ऐकू येतात. एक आवाज भीतीचा असतो. तो म्हणतो, तुझ्याकडून काही होणार नाही, आता उशीर झाला, सगळं संपलं. दुसरा आवाज आशेचा असतो. तो शांतपणे सांगतो, पुन्हा एकदा प्रयत्न कर, अजून सर्व संपलेलं नाही. बाळा, तू कोणत्या आवाजावर विश्वास ठेवतोस त्यावर तुझ्या आयुष्याचा मार्ग ठरतो. म्हणून आजपासून एक निर्णय घे. भीतीच्या आवाजाला नाही, तर धैर्याच्या आवाजाला ऐकायचं. तुझ्या घरात कितीही अडचणी असू देत, परिस्थिती कितीही कठीण असू दे, मनात आशेचा दिवा विझू देऊ नकोस. कारण आशा जिवंत असेल तर प्रयत्न जिवंत राहतात, आणि प्रयत्न जिवंत असतील तर नवीन संधी निर्माण होतात. बाळा, कधी कधी तुला वाटतं, मी एवढा प्रामाणिक असूनही माझ्याच वाट्याला दुःख का येतं? हा प्रश्न चुकीचा नाहीये, पण त्याचं उत्तर एका दिवसात मिळत नाही. काही अनुभव आपल्याला नम्र बनवतात, काही अनुभव आपल्याला मजबूत बनवतात, आणि काही अनुभव आपल्याला योग्य लोकांची ओळख करून देतात. म्हणून प्रत्येक अनुभवाकडे रागाने नाही, तर शिकण्याच्या नजरेने पहा. आज मी तुला एक छोटी सवय सांगायला लावतो. झोपण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसा. आज दिवसभरात कोणत्या 3 चांगल्या गोष्टी घडल्या याचा विचार करा. त्या अगदी छोट्या असल्या तरी चालतील. कोणीतरी हसून बोललं, कोणीतरी मदत केली, आजचा दिवस शांत गेला. या छोट्या गोष्टींसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. हळूहळू तुझं मन नकारात्मकतेऐवजी सकारात्मकतेकडे वळू लागेल. बाळा, जर या क्षणी तू मनापासून हा संदेश ऐकत असशील तर कमेंटमध्ये प्रेमाने लिही, माझा विश्वास अढळ आहे. तुझी ही एक ओळ अनेक निराश मनांना धीर देईल. लक्षात ठेव, जीवनात काही दारं बंद होतात कारण त्यामागे आपल्यासाठी योग्य मार्ग नसतो, आणि काही नवीन दारं उघडतात कारण आपण त्यासाठी तयार झालेले असतो. म्हणून जे निघून गेलं त्याचा अतिशोक करू नकोस. जे तुझ्यासाठी योग्य आहे त्यासाठी स्वतःला तयार कर. बाळा, आजपासून पुढील दिवसांत प्रत्येक सकाळी आरशात स्वतःकडे पाहून हस. स्वतःला सांग, मी हार मानणार नाही, मी चांगला माणूस बनत राहीन. मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या स्वप्नांसाठी आणि माझ्या श्रद्धेसाठी प्रयत्न करत राहीन. हे शब्द साधे पण त्यांच्यात मोठी शक्ती आहे. तुझं मन जे वारंवार ऐकतं त्यावर विश्वास ठेवू लागतं. म्हणून मनाला आशेचे शब्द ऐकव, भीतीचं नाही. बाळा, मी तुला आज एकच आशीर्वाद देतो. तुझ्या मनाला शांतता लाभो, तुझ्या विचारांना योग्य दिशा मिळो, तुझ्या कुटुंबात प्रेम वाढो
आणि तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला योग्य फळ मिळो. हा मार्ग संयमाचा आहे, श्रद्धेचा आहे, चांगल्या कर्मांचा आहे. याच मार्गावर चालत राहा. आता पुढील भागात मी तुला सांगणार आहे, जीवनात जेव्हा सर्व काही थांबल्यासारखं वाटतं, तेव्हा स्वतःला पुन्हा उभं करण्याची शक्ती कशी मिळवायची आणि संकटांच्या काळात मन स्थिर कसं ठेवायचं. तोपर्यंत शांतपणे ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता माझे शब्द तुझ्या हृदयात उतरू दे. आज मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे, जी प्रत्येक माणसाच्या जीवनात कधीतरी घडतेच. असा एक काळ येतो जेव्हा सर्व काही थांबल्यासारखं वाटतं. प्रयत्न करूनही यश मिळत नाही. कितीही मेहनत केली तरी अपेक्षित फळ मिळत नाही. अशा वेळी मन हळूहळू खचू लागतं. पण बाळा, जिथे माणसाला वाटतं की आता सगळं संपलं, तिथूनच अनेकदा नवीन सुरुवात होत असते. म्हणूनच आज मी तुला सांगतो, परिस्थितीसमोर हार मानू नकोस. कारण परिस्थिती कायमची नसते. ती बदलत असते, जसे ऋतू बदलतात. जसं दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा सूर्य उगवतो, तसं जीवनही बदलत राहतं. आज तुझ्याकडे जे नाही ते उद्या मिळू शकतं, पण त्यासाठी आजचा दिवस निराशेत घालवू नकोस. बाळा, लक्षात ठेव, भीतीपेक्षा मोठी कैद दुसरी नाही आणि आशेपेक्षा मोठी शक्तीही दुसरी नाही. तुझ्या मनात जर सतत काय होईल हा प्रश्न चालू असेल, तर त्याऐवजी स्वतःला विचार, आज मी काय चांगलं करू शकतो. हा एक प्रश्न तुझ्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. कारण भविष्याची चिंता कमी होते आणि वर्तमानात कृती सुरू होते. बाळा, तुला कधी वाटलंय का की काही लोक कमी मेहनत करूनही पुढे जातात आणि तू मात्र जास्त मेहनत करूनही मागे राहतोस? असं वाटणं स्वाभाविक आहे. पण दुसऱ्याचा प्रवास पाहून स्वतःचा मार्ग सोडू नकोस. प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असतं. काही फुलं सकाळी उमलतात, काही संध्याकाळी, पण दोन्हीही सुंदर असतात. म्हणून स्वतःच्या वेळेवर विश्वास ठेव. बाळा, आजपासून एक गोष्ट कायमची सोडून दे, स्वतःला कमी समजणं. कारण जो माणूस स्वतःच स्वतःवर विश्वास ठेवत नाही, त्याला जगाकडून विश्वासाची अपेक्षा करता येत नाही. दररोज स्वतःला सांग, मी मूल्यवान आहे, मी प्रयत्नशील आहे, मी चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे. हे शब्द तुझ्या आत्मविश्वासाला नवी ऊर्जा देतील. आणखी एक गोष्ट, घरात रागाचं वातावरण असेल तर तू शांत राहण्याचा प्रयत्न कर. प्रत्येक वाद जिंकणं महत्त्वाचं नसतं. कधी कधी नातं जपणं जास्त महत्त्वाचं असतं. प्रेमाने बोललेला एक शब्द अनेक भांडणं थांबवू शकतो. बाळा, तुझ्या आईवडिलांचा, गुरूंचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घे. आशीर्वाद म्हणजे केवळ शब्द नाही, तो अनुभवाचा, प्रेमाचा आणि सदिच्छेचा ठेवा असतो. तो मनाला स्थैर्य देतो. जर तुझ्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल, तर हळूहळू तो सोडण्याचा प्रयत्न कर. क्षमा करणं म्हणजे चुकीला मान्यता देणं नाही. क्षमा करणं म्हणजे स्वतःच्या मनाला शांत करणं. बाळा, जर या क्षणी तू मनापासून ऐकत असशील, तर कमेंटमध्ये प्रेमाने लिही, स्वामी, माझ्या मनाला धैर्य द्या. तुझी ही प्रार्थना वाचून इतरांच्याही मनात आशेचा किरण जागा होईल. आज मी तुला एक छोटा संकल्प देतो. पुढील 7 दिवस कोणाचंही वाईट बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, निराशेचे शब्द वापरायचे नाही आणि रोज किमान एका व्यक्तीला हसवण्याचा प्रयत्न करायचा. हे 7 दिवस तुझ्या मनाला नव्या दिशेने घेऊन जातील. बाळा,
नेहमी लक्षात ठेव, चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगली कृती यातूनच चांगलं जीवन घडतं. जीवनात जे काही मिळेल त्याबद्दल कृतज्ञ राहा. जे मिळालेलं नाही त्यासाठी शांतपणे प्रयत्न करत राहा. कारण घाईत घेतलेले निर्णय अनेकदा पश्चात्ताप देतात, पण संयमाने घेतलेले निर्णय आयुष्य घडवतात. आता पुढील भागात मी तुला सांगणार आहे, जेव्हा मन पूर्णपणे तुटल्यासारखं वाटतं तेव्हा स्वतःला पुन्हा उभं करण्याची खरी शक्ती कुठून मिळते आणि श्रद्धा कशी टिकवायची. तोपर्यंत शांतपणे ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता हा संदेश संपत आलाय, पण माझे शब्द इथे संपत नाही. जर तू हे सर्व मनापासून ऐकलं असेल तर आजपासून तुझ्या विचारांमध्ये एक छोटासा बदल घडू दे. कारण आयुष्य बदलण्याची सुरुवात नेहमी मन बदलण्यापासूनच होत असते. लक्षात ठेव, जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येतात. आनंदाचे क्षण कायम राहत नाही आणि संकटाचे दिवसही कायम राहत नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरील विश्वास, चांगलं कर्म आणि ईश्वरावरील श्रद्धा सोडू नकोस. आज मी तुला 3 गोष्टी देऊन जातो. पहिली, भीतीपेक्षा श्रद्धा मोठी ठेव. दुसरी, रागापेक्षा प्रेम मोठं ठेव. तिसरी, निराशेपेक्षा आशा मोठी ठेव. बाळा, जेव्हा जेव्हा तुझं मन खचेल तेव्हा स्वतःला आठवण करून दे, मी एकटा नाही. माझ्यासोबत माझी श्रद्धा आहे, माझे प्रयत्न आहेत आणि माझ्या चांगल्या कर्मांची ताकद आहे. तुझ्या मार्गावर चालतोयस त्या मार्गावर अडथळे येतील. काही लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, काही लोक तुला कमी लेखतील, पण त्यांच्यामुळे तुझं ध्येय सोडू नकोस. कारण जे लोक शेवटपर्यंत चालत राहतात तेच एक दिवस मागे वळून पाहताना म्हणतात, त्या कठीण दिवसांनीच मला मजबूत बनवलं. बाळा, आजपासून पुढील 7 दिवस स्वतःसाठी एक छोटा संकल्प कर. रोज सकाळी उठल्यावर मनापासून प्रार्थना कर. रोज एखादं चांगलं काम कर. रोज किमान एका व्यक्तीशी प्रेमाने बोल आणि रात्री झोपण्यापूर्वी ईश्वराचे आभार मान. या छोट्या सवयी मनात शांतता, संयम आणि सकारात्मकता निर्माण करू शकतात. आणखी एक गोष्ट, जर आजचा हा संदेश ऐकताना तुझ्या डोळ्यात अश्रू आले असतील तर ते अश्रू कमकुवतपणाचे नाहीत. ते तुझ्या मनातील भावना आहेत. त्या भावनांना योग्य दिशा दे. स्वतःला पुन्हा उभं कर. नवीन दिवसाची सुरुवात नवीन विश्वासाने कर. आणि आता या क्षणी मी तुझ्यासाठी मनापासून प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. या बाळाच्या जीवनात धैर्य वाढवा. याच्या मनातील भीती दूर करा. याला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. याच्या कुटुंबात प्रेम, आरोग्य आणि शांतता नांदो. याच्या प्रामाणिक प्रयत्नांना योग्य फळ मिळो. याच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहो आणि संकटांना सामोरं जाण्याची शक्ती याला लाभो. बाळा, जर हा संपूर्ण संदेश तुला मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने फक्त एकच वाक्य लिही, श्री स्वामी समर्थ. तुझी ही श्रद्धा अनेकांच्या मनात आशेचा दिवा पेटवेल. हा संदेश तुला शांतता देत असेल तर तो तुझ्या कुटुंबातील आणि मित्रांपैकी एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत पोहोचव जिला आज धीराची गरज आहे. आणि जर तू या परिवारात नवीन असशील तर अशाच श्रद्धा, प्रेरणा आणि सकारात्मकतेने भरलेले स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नकोस. शेवटी फक्त एवढंच, जीवनात काही प्रश्नांची उत्तरं वेळ देते, काही स्वप्न प्रयत्न पूर्ण करतात आणि काही जखमा श्रद्धा भरून काढते. म्हणून विश्वास ठेव, प्रयत्न करत राहा, चांगले कर्म करत राहा आणि प्रत्येक नवीन दिवसाचं स्वागत हसत मुखाने कर. मी नेहमी तुझ्या कल्याणासाठी प्रार्थना करत राहीन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.